नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोली आपल्या चॅनलवर। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी 4 मार्च 2026 रोजी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। जानेवारी महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई अखेर मंजूर झाली आहे। नेमका किती निधी मिळाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। मित्रांनो, जानेवारी 2026 मध्ये राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता। यामध्ये शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 22,56,87,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। जिल्हानिहाय निधीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे। 1. धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यातील 7,922 शेतकऱ्यांसाठी 6,79,13,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। 2. जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यातील 15,964 शेतकऱ्यांसाठी 15,37,74,000 रुपये मंजूर झाले आहेत। अशा प्रकारे एकूण 23,056 शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा थेट लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला आता अर्जांची लांबलचक प्रक्रिया करण्याची गरज नाही। ही रक्कम ॲग्रीस्टॅक आणि फार्मर आयडीच्या माध्यमातून थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात म्हणजेच डीबीटी मध्ये जमा केली जाणार आहे। जानेवारीतील नुकसानीची भरपाई इतक्या जलद गतीने मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे। तसेच मित्रांनो, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही राज्यातील अनेक भागात नुकसान झाले आहे। सध्या या भागातील पंचनामे आणि माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। त्या नुकसानीचा निधी जसा मंजूर होईल त्याचे अपडेट सुद्धा आपण आपल्या चॅनलवर सर्वात आधी घेऊ। यासोबतच आजच्या इतर महत्त्वाच्या बातम्या म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या फेब्रुवारीच्या मानधनासाठी 178 कोटींचा निधी आजच मंजूर झाला आहे। कापूस उत्पादकांसाठी सीसीआय खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि मनरेगा लाभार्थ्यांचे थकीत 1409 कोटी रुपये येत्या 4 मार्चपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर धुळे आणि जळगावच्या शेतकरी बांधवांनो, ही तुमच्या हक्काची नुकसान भरपाई लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल। ही माहिती तुमच्या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। शेती व सरकारी योजनांच्या अशाच खात्रीशीर माहितीसाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद।